काय नाही कुठे कुठे झाली झाली थांब 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 सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये आणि ह्या आपल्या निसर्गाच्या सानिध्यात. तर आज आपण निसर्गात आत्ताच ताजी तवानी आपली चाव्याची भाजी उगवलेली आहे. तुम्हाला माहिती आहे चाव्याची भाजी, त्याला खूप सारी नावं आहेत, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं आहेत. तर आता आपण ही चाव्याची भाजी एकदम पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे. आधी आपण भाजी तोडणार आहे इथं जंगलात जाऊन. तर चला सुरू करूया आपल्या या व्हिडिओला. तर तुम्हाला मी आपल्या आजूबाजूचं रान दाखवते, जंगल बघू शकता तुम्ही. ही भाजी ही अशा झाडांखाली, हिरडीच्या झाडाखाली किंवा चढाला अशी मोठ्या प्रमाणात ही भाजी सापडते. बघूया भेटते का, जाऊ तुम्हाला दाखवतो समोर समोर. हे बघा, हा वेल आहे, याला चावा म्हणतात आपल्याकडे. मागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती मस्त दिसते. तिकडं नाही त्या तिकडं तिकडे राहणे जात ना. कमी घेतो हा ना, थोडं काय एवढा. आई पण आली आता. हे बघा इथं मला किती देर दिसलं ते बघा. हा एक, हा एक, इथं आईला 2-4 दिसलं ते बघा. मोठा देठ भेटला आईला तर चाईचा देठ. कोणता प्राणी हा, कमेंटमध्ये मला सांगा का कोणता प्राणी. हे बघ हे तोड आहे. आमची भाजी झाली आता इथंच, चाईची भाजी हे ना. असते असते वर आलं दोन्ही पण.
बस योकस भाजी ही ना खुडा हे आताच खायचं इष्ट नंतर नाही नंतर काही असं नसतेच ना नंतर. असते बाबा पावसाळ्यात आवणीमध्ये. तर मित्रांनो एवढी भाजी आपण जमा केली चाईचं बघा एवढं देठ तोडलं. आता याच्यापासून मस्त अशी भाजी बनवायची आपल्याला. बघू शकता तुम्ही आमचं जंगल शेत सर्व काही एवढी बात झाली आपल्याला भाजी बनवायला. तर मित्रांनो बघा इथं आपल्याला एक कण दिसलाय कायच आहे काय माहिती नाही. आता आईला विचारू बरं काय झालं. हळद आहे बघा मित्रांनो केवढा हळद आहे काढ काय बघा किती मोठा हळद आहे. तर मित्रांनो तुमच्याकडे या हळंद्याला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो आता हा हळंदा आपण खाणार आहे. बघूया कशी टेस्ट आहे याची. माती माखली जरा वेगळीच चव लागते याची. तर मित्रांनो आता आपल्याकडे कोणतेही भांडण नाही पण आता आपण आपले पूर्वज आपल्या निसर्गात राहून निसर्गाचाच वापर करून जंगलात जेवण बनवायचे. तर आज आपण वेगळी काहीतरी आयडिया करून आपण जेवण बनवणार आहे. तर आपल्याला इथं समोरच एक झाड दिसते झाडाची पानं दिसते त्याच्यापासून आपण द्रोण तयार करून आपण मस्त मध्ये त्याच्यामध्ये भाजी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे. तर चला बघूया आता आपण. मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी झाड कोणते आणि ते झाडाची पानं कशी आहेत. तर बघू शकता ह्या झाडाची पानं आपण घेणार आहे द्रोण बनवायला आणि त्याच्यातच आपण भाजी शिजवणार आहे. चला तोडूया आता.
काय करू आता? करू काय ते हा कर. लाल याच्यावर हा. आता आपला घरचा मसाला टाकायची, सगळं मसाला त्याच्यात मिक्स. आणि थोडंसं मीठ टाकायचे आपल्याला चवीनुसार. कांदा टाकायचे. कांदा आपण असं टाकणार आहे. आता हे आपल्याला वास बघा वारे सुटलाय कांद्याला. मिक्स करायचे जरा. आणि पुन्हा आपल्याला हे आईच करणार आहे व्यवस्थित. आईनं आता केलंय, आता आपल्याला ते भाजत ठेवायचे, आगीमध्ये हे करायचे. बघू बरं कशी होते. एकदम जुनी पद्धत. काय रे मोबाईल फोडेल ते. याला वरतून नाही ठेवू ना, वरतून नाही पण यात पीठ ते घालता मग ठेवतो. त्या गावात तिथं बसत बसत पण ते बेकार आहे त्या गावात. नाही अजून उमोदी व्हायचा. काय ते त्याला लई काढच्या आणायला लागतं. आता कोणी काढायला काढच्या आता आहे सध्या वास येतोय. कायच पण वरचं पान नाही जळालं तर याला मी सांगते त्याच्यावर घे, त्याच्यावर झाले झाले. थांब 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 थांब. नाही झालं. झालंय झालंय.
बघ बरं आता आहे खावं नाही रे. बसायला शेत नाही झाला तो. पकी चव आली खरं सांग चांगली हा झाली. ना भारी झाली. हॅलो काय नाही कुठे मसाला पुढे. जास्त झालाय बघ. हा का हा का आहे का? हा का हाय रानात आलंय. तर. चिकन आणलंय. पोर आणलं चिकन. चिकन टिक्का.